एक बाउल घेतला, त्यात मी आता हे 1 कप पाणी घेते. साखर टाकते आता. मी हे 3 चमचे आहे ना, 3 चमचे साखर टाकली आणि 1 चमचा मोठा कप भरून आहे ना ते पाणी टाकले मी. नंतर मी हा अर्धा चमचा आहे ना मीठ टाकते त्यात. अगदी छोटा चमचा आहे ना, अर्धा त्यात मी लिंबूचं फूल टाकते. त्याला सिट्रिक ऍसिड पण बोलतात. हे लिंबूचं फुल आहे ना, सिट्रिक ऍसिड ते मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल आहे. तुम्ही नक्की घेऊ शकता. त्यानंतर मी आता हे 2 चमचे ना तेल टाकते. हे अगदी परफेक्ट प्रमाणे ढोकळा बनवण्यासाठी नक्की ट्राय करून बघा तुम्ही. हे जे आहे ना, आता आपण छान मिक्स करून घेऊया साखर मेल्ट होईपर्यंत. साखर पूर्ण मेल्ट झाली पाहिजे आणि ते लिंबूचं फुल आहे ना, ते देखील मेल्ट झालं पाहिजे. सगळं छान मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता साखर मेल्ट होत आली आता आपली. या मेजरमेंट प्रमाणे ना तुम्ही नक्की करून बघा ढोकळा. खूप छान आणि परफेक्ट होतोय. छान जाळी देखील पडते त्याला. नक्की ट्राय करून बघा हा. हे बघा तुम्ही बघू शकता आपली साखर आणि ते सर्व मेल्ट झालंय चांगलं. या पद्धतीने करून बघा तुम्ही नक्कीच. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे ढोकळा करण्यासाठी. नक्की ट्राय करून बघा तुम्ही हा ढोकळा. आता आपण पीठ आहे ना ते चाळून घेऊया. चण्याचं पीठ. हे पीठ जे आहे ना चण्याचं पीठ चाळून घेतलंय आणि आता हे 1 कप टाकलंय मी अगोदर. आता दुसरा कप पण टाकते. आता दुसरा कप घेते मी. आणि बेसन आपलं चण्याचं पीठ जे आहे ना ते बारीकच घ्यायचं कधी पण. बेसन जे आहे ना मी ते चाळणीने चाळून घेतलं होतं आणि घेताना ना नेहमी बारीकच घ्यायचं, जाड घ्यायचं नाही कधी. चाळून घेतलं ना का ते छान हलकं होतं मग. आणि आपला ढोकळा पण छान फुलतो. बेसन नेहमी चाळूनच घ्यायचं कधी पण. हे प्रमाण जे आहे ना ते अगदी परफेक्ट प्रमाणे नक्की ट्राय करून बघा तुम्ही. ढोकळ्याचं बॅटर जे आहे ना ते चांगलं मिक्स करून झालं. आपण आता 5 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवूया रेस्ट करण्यासाठी. गॅस पेटवून घेते मी आता. त्याच्यावरती भांडं ठेवते. त्यात मी ना आता पाणी ठेवते. पाणी उकळून घेऊया आपण. याला ना आपण बेसला खाली ही जाळी ठेवूया आणि हे झाकण ठेवून उकळी यायला ठेवून देऊ आपण. मी आता ना कुकरचं भांडं आहे ना त्याला मी तेल लावून घेते सगळीकडनं. तुमच्याकडे केक टीन वगैरे असेल तर त्याचा देखील वापर करू शकता तुम्ही. तेल आपण लावून घेतलंय. तर पाण्याला उकळी आली ना तर मग आपण ते बॅटर जे रेस्ट करायला ठेवलंय ना त्यात आपण थोडा त्या बॅटर मध्ये ना सोडा टाकून आपण चांगलं मिक्स करून या भांड्यामध्ये टाकूया, कुकरच्या भांड्यामध्ये.
तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल असेल त्यात तुम्ही करू शकता ढोकळा. तुम्ही बघू शकता आपण आता तेल लावून घेतलेलं चांगलं. बॅटरला आपण रेस्ट करायला ठेवलं होतं 5 मिनिटं, आता बघू शकता तुम्ही. त्याला आता परत आपण चांगलं मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं ते. तुम्ही बघू शकता परत छान मिक्स करून घेतलं मी. आता आपण ना यात सोडा टाकून घेऊया. रेस्ट झालंय आता हे. अर्धा चमचा सोडा आहे ना तो टाकून घेऊया त्यात. त्यावर ना सोड्यावरती थोडंसं अगदी पाणी टाकून घेऊया. आणि त्याला चांगलं फेटून घेऊया आता. सोडा आपला सगळीकडे मिक्स होईल ना तोपर्यंत छान फेटत राहायचंय. तुम्ही बघू शकता बॅटर आपलं छान फुलतंय. आपला सोडा ना सगळीकडे स्प्रेड झाला पाहिजे, त्यामुळे छान फेटून घ्यायचं त्याला. तुम्ही बघू शकता छान फुललंय बॅटर आपलं. शकता बॅटर आपलं छान मिक्स करून झालंय सोडा टाकून. आता भांड्याला ज्यात तेल लावले ना त्यात टाकून घ्यायचं हे बॅटर. हे जे फेटलेलं बॅटर आहे ना आपण आता भांड्यात टाकून घेऊया. तुम्ही जर छोटा टीन घेत असाल ना तर तो हाफच भरायचा, नाही तर ते बॅटर पूर्ण वरती येऊ शकतं. माझं भांडं मोठं होतं ना त्यामुळे मी एवढंच टाकलंय बॅटर पूर्ण. बॅटर आपल्या ना भांड्यामध्ये ओतून झालंय. आपण जे पाणी उकळवायला ठेवलंय ना, पाणी आपण आता उकळून घेतलंय भांड्यामध्ये. त्यात आता आपण हे ठेवून देऊया भांडं. आणि वरती झाकण ठेवूया. 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं, उघडायचं नाही अजिबात. 20 मिनिटांनी हे करायचं, नाहीतर त्याची वाफ आहे ना निघून जाते ती. एका भांड्यामध्ये मी आता तेल टाकून घेते तडक्यासाठी. आपण आता मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान तडतडली ना तर त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची टाकून घेऊया. तडली मोहरी आपली तडतडली, आता कढीपत्ता टाकून ते खाली टाकूया थोडी आणि हिंग टाकूया. त्यानंतर त्यात 2 टक्के साखर टाकून घेऊ. आणि यातही थोडंसं मीठ टाकते मी त्यात. पाणी टाकून घेऊया त्यात. त्याला छान उकळी येईपर्यंत ठेवूया, साखर मेल्ट होईपर्यंत फक्त, आणि थंड करून घ्यायचं नंतर त्याला. आपण ढोकळा बघूया आता काढून. ढोकळा आपला रेडी झालाय. आपण ना थंड करून घेऊया, नंतर काढून घेऊया एका प्लेट मध्ये त्याला. ढोकळा आपला रेडी झालाय आता. पण आता काढून घेऊया बाहेर, थंड होण्यासाठी ठेवून आता या प्लेट मध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता ढोकळा निघालाय आपला एकदम क्लीन आणि छान निघालाय. तर छान फ्लफी आहे ढोकळा. तुम्ही ढोकळा बघू शकता अगदी फुललाय छान आणि फ्लफी झालाय. आपण आता कट करून घेऊया त्याला आणि तडका टाकूया वरतून. आपण आता कट करून घेऊया ढोकळा. तुम्ही बघू शकता छान असे कट होतात ते. सगळे आपण आता ढोकळ्यासाठी चटणी बनवतोय, त्यासाठी कोथिंबीर टाकून घेते मी. 2 हिरवी मिरची टाकली, आल्याचा तुकडा टाकलाय, मीठ टाकते थोडस.
साखर टाकते मी 1 चमचा त्यात. मी लिंबाचा रस आहे ना, तो हे करून घेते यात आता. यात मी ढोकळ्याचा जो चुरा आहे ना, तो टाकून घेते. बर्फ आहे ना, तो टाकते आणि मिक्सरला वाटून घेते मी आता. मिक्सरला आता झाकण हे करून आपण वाटून घेऊया याला चटणीला. ढोकळ्याची चटणी आहे ना, ती रेडी झाली आपली. बघू शकता तुम्ही. ढोकळ्याची चटणी आहे ना, ती रेडी झाली. बघू शकता तुम्ही. छान कलर आलाय त्याला. ही चटणी पण नक्की ट्राय करून बघा तुम्ही. खूप छान लागते. ढोकळ्याची चटणी आहे ना, ती रेडी झाली. बघू शकता तुम्ही. छान कलर आलाय त्याला. ही चटणी पण नक्की ट्राय करून बघा तुम्ही. खूप छान लागते. तुम्ही बघू शकता ढोकळा आपला छान रेडी झालेला आहे. चटणी पण रेडी झाली. नक्की ट्राय करा तुम्ही. खूप छान होतो आणि हे परफेक्ट मेजरमेंट आहे. ढोकळा बनवल्यावर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ढोकळा कसा झाला तो. हे परफेक्ट प्रमाणे नक्की ट्राय करून बघा या प्रमाणाने तुम्ही आणि चटणी पण करून बघा. खूप छान होते. ही ढोकळ्याची चटणी नसेल केली तर नक्कीच ट्राय करा. तुम्ही बघू शकता ढोकळा आपला छान फ्लफी झालाय. तुम्ही चटणी बरोबर पण खाऊ शकतात. खूप छान लागतोय. नक्की ट्राय करा तुम्ही. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला.